तुम्ही आता हे पालपुद्ध माझ्या अंदाजानं बंद करावं, कारण का आम्ही कोणाचे गुलाम नाही आहोत आणि आम्ही कोणाचे सालगडी नाही आहोत. जे मतदान आम्हाला मिळालेले आहे त्या मतदानाला रिस्पेक्ट करायला शिका. याचं कारण असं आहे की त्यांनी काँग्रेसलाही नाकारलं, त्यांनी BJPच्याही आघाडीला नाकारलं आणि त्याची प्रामाणिक इच्छा आहे की इथे असणारा ऑल्टरनेटिव्ह फोर्स उभा राहावा, पर्यायी शक्ती उभी राहावी, याच्यासाठी मतदान दिले. त्याला असताना आपण रिस्पेक्ट करावा असं माझी आपल्याला विनंती आहे. आम्ही कोणाचे गुलाम नाही आहोत आणि ना आम्ही कोणाचे सालगडी आहोत. आणि आपल्या मानसिकते आपल्या नाही सांगतो, ऐकून घ्या. आपल्या आकडेवारीची मला गरज नाही आहे, मानसिकतेची गरज या ठिकाणी आहे. तुमची मानसिकता बदला की इथे असणारा राजकीय पक्ष आहेत, त्या राजकीय पक्षांना असणारं ही आहे. जी उपमा तुम्ही असणारं वंचित बहुजन आघाडीला देताय तीच उपमा तुम्ही असणारं काँग्रेसला UPमध्ये द्यायला तयार नाही आहेत, एवढं लक्षात घ्या. राजकीय पक्षांना हे निकाल मान्य करावे लागतील, याच्याबद्दल दुमत नाही. पण मतदार हा जो आहे त्या मतदारांनी हे निर्णय स्वीकारलेत का हा निकालानंतर बघणं भाग आहे. त्याच्यामुळे राजकीय पक्षांना हे निर्णय मान्य करणं हा भाग आहे, बंधनकारक आहे. पण लोकांमधली ही चर्चा आहे का हा त्याच्यातला भाग आहे. कारण एका बाजूला हे होतंय, दुसऱ्या बाजूला BJPने सुद्धा काँग्रेसच्या कालावधीमध्ये EVM हॅक केल्या जाऊ शकते म्हणून सुब्रमण्यम स्वामीचंच असणारं पिटिशन आहे. त्याच्यानंतर आता काँग्रेस आणि विरोधी पक्ष आम्ही सगळेजण आहोत, तेही तेच बोंबाबोंब करतायत की EVM असणारं हॅक केल्या जाऊ शकते. माझी या सगळ्या विरोधी पक्षांना आत्ता असणारं एक विनंती आहे की बॅलेट जर पाहिजे असेल तर पहिल्यांदा एक भूमिका घ्या की आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार नाही रिलीफ मागण्यासाठी. एकतर बॅलेटवरती निवडणुका घेणार असाल तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो, बॅलेट मार्फत जर निवडणुका घेणार नसाल तर आम्ही सहभागी होत नाही. तसंच तुम्ही असणारं राज्य करा. ही भूमिका जोपर्यंत घेत नाही विरोधी पक्ष तोपर्यंत बॅलेट येणार नाही. चुका झाल्या की न झाला याच्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक आयटम हॅक केल्या जाऊ शकतं हा सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे हा डाऊट काढण्यासाठी बॅलेट येणं हे सगळ्यात महत्त्वाचं. परिस्थिती अशी आहे की गुजरातच्या तुम्ही मोदी लाट म्हणत असाल तर गुजरातच्या निवडणुकीमध्ये मोदी पिछाडीवरती गेले होते ना, हे आपण विसरता कामा नये. त्याच्यामुळे असणारं लाट होती ती गुजरातमध्ये असेंब्लीमध्ये दिसली नाही, ती अचानकपणे लोकसभेमध्ये दिसते. याच्याबद्दलचा असणारा प्रश्नचिन्ह उभं राहणारच आहे. हमारे यहाँ चिकन और बकरे के लजीज डिशेस दस्तियाब है. इनमें स्पेशल चिकन बिरयानी, बकरा बिरयानी, चिकन बिरयानी जंबो पैक, फिश फ्राई, चिकन 65, चिकन लपेटा, चिकन मसाला सालन, बकरा मसाला सालन शामिल है. एक मर्तबा जरूर तशरीफ लाकर हमें खिदमत का मौका दे. प्रोपराइटर अब्दुल रहीम उर्फ मन्नू भाई, चौधरी ओडा लन्ना बाउस 3.5 चौक, हिंगोली गेट, नांदेड़. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर हाफिज मजरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़. नांदेड़ न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.